गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे गुढीपाडवा आणि नवीन वर्षाला तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सो मी आज गुढीपाडवा स्पेशल ब्लॉग करते. आता मी जस्ट हेअर वॉश करून आली आहे. आता मी रेडी वगैरे होते फटाफट आणि तुम्हाला दाखवते की पूर्ण दिवस मी काय काय करणार आहे, कुठे कुठे जाते. सो बघत राहा पुढे आणि लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, भेटूयात माझा आपण पुढे. गाईज, सो आता रेडी झालेली आहे आणि हा आहे माझा फायनल लुक गुढीपाडवाचा. गाईज, सगळं झालेलं आहे माझं आता आवरून. मी तुम्हाला लुक पण दाखवला माझा पूर्ण. सो तो फटाफट निघते आणि मी चालली आहे विरार वेस्टच्या ग्लोबल सिटीमध्ये, जिकडे आहे सिद्धिविनायक मंदिर. सो तिकडे चालले आज गुढीपाडवा निमित्त. सो बघत राहा पुढे मी काय काय करते ते. ठीक आहे, ओके गाईज. सो मी आता माझ्या घरून निघालेली आहे जायला आणि चालली आहे आता फ्रेंडकडे. इतकं ऊन लागतं आणि इतकं थकवा लागतं ना, उन्हात पूर्ण डिहायड्रेट झाली आहे. आणि चोके त्याच्या घरी जाते, शिरा वगैरे खाते आणि मग आम्ही निघतील. ओके गाईज, सो मी आता माझ्या फ्रेंडला घेतलेला आहे. हा येतो माझा फ्रेंड. ह्याच्या घरी जाऊन मी ह्याला घेतलं बिकॉज ह्याला स्वतःहून तर बाहेर येता नाहीत. एवढ्या उन्हाळ्यात मला परत घेऊन चाललं आहे. आता आम्ही जाऊ, बस किंवा रिक्षा जे पण भेटेल ते पकडू आणि बघूयात मग पुढे जाऊन आपण. ठीक आहे गाईज, आता आम्ही या बसमधून आलो आणि आता या बसमध्ये जाऊ आम्ही. आता आमचा भयंकर मला पोपट आलेला आहे. जी मी तुम्हाला लास्ट क्लिपमध्ये दाखवली 326ची बस, ते बोलतात की आता ती नाही जाणार करून टायमिंग निघून गेला आहे तिकडे जायचं. आता बसेस संध्याकाळपासून चालू होती, म्हणजे 4 वाजता बसल्याचं. सो आता मला नाईलाजाने रिक्षा करावी लागेल. ओके गाईज, सो फायनली आम्ही आज पोहोचलेलो आहोत सिद्धिविनायक मंदिर ग्लोबल सिटीचं. बघू आता आतमध्ये शूट करता आला तर आतमधलं पण तुम्हाला मी दाखवेल. ठीक आहे, ओके गाईज. सो हा आहे आतमधला एरिया. हे गणपती बाप्पा. ओके गाईज, आता आमचं मस्त दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे. हे बघा, हे आहे ते मंदिर ग्लोबल सिटीला, सिद्धिविनायक मंदिर. असं आम्ही लोकांना छान असं दर्शन झालेलं आहे. आता हे बघू पुढचा प्लॅन काय करायचा विचार करतात. आम्ही रॅपिडो बुक केले, रॅपिडो ऑटो बुक केले बिकॉज एवढ्या आतमध्ये काही म्हणजे भेटतच नाही जायला वगैरे. सो आम्ही रॅपिडो ऑटो बुक केलं आहे. बघू आता पुढचा प्लॅन काय आहे तो पुढे बघत. ओके गाईज, सो आता आम्ही रिक्षात बसलो आहे. आता आम्ही चालले विरार स्टेशनला. तिथून खूप आमचा काहीतरी कुठे जायचा प्लॅन आहे. बघू तो एक्झिक्यूट झाला तर आम्ही तुम्हाला सांगतो. ठीक आहे, ओके गाईज. सो जसं तुम्हाला मगाशी बोलली की जर प्लॅन एक्झिक्यूट झाला तर मी तुम्हाला सांगेल, बट झालाच नाही बिकॉज एवढं ऊन आणि एवढी गरमी आहे ना की आम्हाला एवढं डिहायड्रेशन झालं. सो आम्ही विचार केला की घरी जाऊ. खायला पण आम्ही विचार करतो घरी जाऊ, आता श्रीखंडपुरी खाऊ. सो असा होता माझा गुढीपाडवा, थोडा उन्हातला विचित्र टाईप. पण ठीक आहे, आम्ही गेलेले सिद्धिविनायकला, तिकडे खूप चांगलं वाटलं आम्हाला जाऊन. खूप मनाला शांती झाली थोडी, किती दिवसानंतर मंदिरात गेलेली असं. सो बघू आता पुढे काय करते. एवढा काय दिवस संपत आला आहे ऑलमोस्ट. सो पुढे काय ते करणार नाही, तरी काय केलं तुम्हाला मी दाखवेल. ठीक आहे, ओके गाईज. सो आता घरी आलेली आहे आणि मस्त कपडे वगैरे चेंज करून शांत फ्रेश होऊन बसलेली आहे. आता खूप जोरची भूक लागली. सो विचार करते की झोमॅटो भरू, बाहेर तर काय खाऊन आले. आता झोमॅटो भरते आणि बघूयात मग आपण आता खाताना काय ऑर्डर केलं आहे ते मी. ठीक आहे गाईज, फायनली माझी ऑर्डर आली आहे. संध्याकाळच्या 5 वाजता मी खाते पनीर टिक्का बिर्याणी विथ रायता. हे आहे माझं आजचं इव्हनिंगचं लंच. का मोडतो माझं बोट? मोडून टाकशील तू? तुला मोडून टाकू का मी? आराम वगैरे करून झालाय आता मस्त पैकी. आता पूर्ण फ्रेश झाले. आता परत बाहेर चाललाय माझ्या भाऊ सोबत गाडीवरती. आता इकडे मच्छीची शॉपिंग करायला आली मी उद्यासाठी, शुक्रवारसाठी. आता इथे मी ग्रोसरी शॉपिंगसाठी आलेली आहे. ओके गाईज, सो मी आता घरी आलेली आहे आणि मी आता येताना माझ्यासाठी घेऊन आली आहे हे चणा भेळ, चणा मसाला, जे पण काय बोलतात ते घेऊन आलेली आहे माझ्यासाठी येताना. ओके गाईज, सो आता जेवणाचा टाइम झालेला आहे आणि मी आता जेवायला बसली आहे. आणि आज आहे गुढीपाडवा स्पेशल म्हणून जेवणाला
आमरस पुरी माझं फेवरेट आहे. हे जेवण बघून आता असं वाटतंय की समर सीझन इज हियर बिकॉज आमरस आणि आंबा मला इतकं आवडतं ना. सो जेवण भेटेल तुम्हाला फटाफट खाते. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक. आज आहे दिवस दुसरा. का तरी मी माझा व्लॉग एंड करायची विसरले बिकॉज आमच्या इथे लाईट नव्हती. का ते पाऊस वगैरे होता, लाईट वगैरे नव्हती. सो जेवल्यानंतर लाईट गेली इथे. सो मला व्लॉग एंड करायला बिलकुलच नाही भेटला. सो मी विचार केला आज सकाळी आता उठून व्लॉग वगैरे एंड करतात. जस्ट उठले 15 मिनटं झाले आहेत. विचार केला की आता व्लॉग एंड करते. सो हा जो व्लॉग तुम्हाला आवडला असेल गुढीपाडव्याचा, सो लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, आणि शेअर पण करा तुमच्या फ्रेंड लोकांसोबत. ठीक आहे, थँक्यू, बाय बाय.